ओके. माझं नाव दिलीप प्रकाशराव भेले. मी बेसिकली अमरावती डिस्ट्रिक्टमधला आहे. बाय प्रोफेशन्स 18 वर्ष झाले मी ॲज अ HR म्हणून काम करतो. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो आहे. बट 2021 पासून माझ्या लाईफला थोडं वेगळं चेंज मिळालं. कारण काय झालं की माझा जो एक जवळचा मित्र होता, त्याचं एम वेगळं होतं, त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं. परंतु वडिलांच्या अट्टहासपायी तो DEDला त्याला ॲडमिशन घ्यावी लागली आणि तिथे त्याला सक्सेस नाही मिळाला. त्याच्यानंतर त्याचं नेक्स्ट एम जे होतं त्याला PSI व्हायचं होतं, पण तो कुठेतरी भरकटत गेला आणि त्याचं एम ते पण कम्प्लीट झालं नाही. आणि अशामध्येच तो मग मुख्य प्रवाहातून तो बाहेर निघत गेला आणि कुठेतरी त्याला एक दारूचं व्यसन लागलं. आणि जेव्हा मी गावाकडे गेलो त्यावेळेस मित्रांनी सांगितले की तू याला काउन्सिलिंग कर, कारण का त्याच्या फील्डमध्ये करतोय, बऱ्याच लोकांना तू काउन्सिलिंग करतोय. सो याचं तू काउन्सिलिंग कर, जस्ट त्याला गायडन्स कर आणि समजून सांग. बट त्या दिवशी मी कुठेतरी ते थोडं अवॉइड केलं की मला आज नको आणि उद्या आपण करूया, असा या विचाराने जेव्हा मी पुण्यामध्ये आलो तर संध्याकाळी पण मी अवॉइड केलं. त्याला फोन करायचा, म्हटलं आज हा दारूच्या नशेमध्ये असेल, त्याच्या पण बोलू नये, उद्या सकाळी चांगल्या माइंडमध्ये आपण याच्याशी बोलूया, असा विचार केला. आणि मग मी बोलणं टाळलं. पण सकाळी 7 वाजता आमच्या ग्रुपवर मेसेज आला की त्याने सुसाईड केलं. आणि अभ्यासामध्ये खूप हुशार होता, दिसायला पण खूप स्मार्ट होता. तो एक केस होती की आज आपण जर बोललो असतो कोणासोबत, आज आपण जर काही ना काही गायडन्स केला असतो, कदाचित एक लाईफ वाचली असते. सेकंड इन्सिडेंट असाच झाला की एका मुलीनं 12वीत असताना एक सुसाईड केलं. सो ह्या जेव्हा गोष्टी मी बघायला सुरुवात केली त्यावेळेस मग मला असं लक्षात आलं की नाही, आज एक पॅरेंट आणि मुलं याच्यामधलं एक दुफी वाढलेली आहे, खूप मोठा गॅप पडलेला आहे आणि हा गॅप भरून काढण्यासाठी कोणतरी काम करायला पाहिजे. सो म्हणून मग मी काउन्सिलिंग क्षेत्राकडे वळलो. त्याचबरोबर मग मी मुलांची सायकोलॉजी कशी आहे ते समजून घेणं पण गरजेचं आहे. माझं बेसिक क्वालिफिकेशन झालं आहे DSH आहे, म्हणजे डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन. जे मूकबधिर मुलं असतात की ज्यांना बोलता येत नाही आणि ऐकायला पण येत नाही. सो त्यांचे एक्सप्रेशन्स जे असतात, त्यांचं फिलिंग जे असतं, तर ते मी समजू शकतो. सो त्या अनुषंगाने मी डिप्लोमा इन चाइल्ड सायकोलॉजी केला, काउन्सिलिंगचे कोर्सेस केले, बऱ्याच काही ट्रेनिंग सेशन्स मी अटेंड केले आणि मग नंतर इथून माझी मग जर्नी सुरुवात झाली. सो ऑलमोस्ट मोर दॅन 500 पेक्षा जास्त मुलांना मी काउन्सिलिंग त्याच्यामध्ये केलेलं आहे. हीच काउन्सिलिंग नाही तर मग पॅरेंटिंग काउन्सिलिंग आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर रिलेशनशिप काउन्सिलिंग आहे. तर बऱ्याच विषयावर मी 2021 पासून मी काम करतो. पुढचा प्रश्न माझा होता की हे जे प्रोक्रॅस्टिनेशन आहे किंवा हे जे एखाद्या कामाची टाळाटाळ करण्याची जी सवय आहे, ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट फक्त मुलांमध्ये दिसतो का ओव्हरऑल सगळ्या एज ग्रुपमध्ये हे तुम्ही बघितलं? प्रोक्रॅस्टिनेशन हा जो पार्ट आहे हा सगळ्याच एजमध्ये येतो. पण प्रोक्रॅस्टिनेशन येण्याचं मुख्य कारण जे असतं ते मुलांमध्ये मोबाईल का असतं. कारण काय की जेव्हा मुलांना काही गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस त्यांच्या हाती मोबाईल असला की त्या गोष्टी ते टाळतात. जस्ट एक्झाम्पल की त्यांना जर जेवण करायचं आपण सांगितलं तुम्ही जेवण करायला या म्हणून, तर मुलं जेवण करायला येत नाही. कारण का की त्यांच्या हाती मोबाईल असतात, त्या गोष्टी ते टाळतात. सेम जेव्हा ते अभ्यास करायला जातात त्यांच्या हाती मोबाईल असतो आणि मग ते अभ्यास करायला टाळतात. सो इथून मग काय होतं की त्यांच्यामध्ये एक हॅबिट तयार होतं आणि ही हॅबिट जेव्हा लहानपणापासून सुरुवात होते तर ते लाईफ टाईम पर्यंत ती सेम हॅबिट असते. मोबाईलमुळे प्रोक्रॅस्टिनेशन करण्याचं जे आहे ते सगळ्याच एज मध्ये येऊ शकते. आता माझा पुढचा प्रश्न की काय मुख्य कारण आहेत की ज्याने लोक टाळाटाळ करतात? म्हणजे त्यांना आनंद मिळतो फोन बघून म्हणून टाळाटाळ करतात का असं काय होतं की ज्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त वेळ फोनवर राहण्याची इच्छा होते? सगळ्यात महत्वाचं काय की आपला इंटरेस्ट जो असतो, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टीवर आपण जास्त अट्रॅक्ट होतो. ओके. मुलांच्या बाबतीत कसं असतं की मुलांना अभ्यास आवडत नाही. ओके. सेकंड थिंग काय असते की मुलांकडं खेळण्याचे जे साहित्य आहे ते खूप कमी असतात. म्हणजे आज ते त्यांचा वेळ कुठं घालवायचा हा एक मेजर प्रश्न त्यांच्या डोक्यात असतो. आणि काही ऑप्शन नसल्या कारणामुळं त्यांच्याकडे कुठं मोबाईलच हा ऑप्शन असतो, म्हणून मग ते मोबाईलकडं जास्त वळतात. म्हणजे सोशल मीडिया ह्युमन बिहेवियरला कसं अफेक्ट करतं आणि फोकस
किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन त्याला कसं अफेक्ट करतं? सोशल मीडिया जेव्हा जसं तुम्ही फेसबुक यूज करता किंवा इंस्टाग्राम जेव्हा तुम्ही यूज करता, एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात. ओके. आणि व्हिडिओ जो असतो ना तो सेकंदाचा व्हिडिओ असतो. ओके. आणि मग तो सेकंदाचा व्हिडिओ बघत आपल्यामध्ये काय होतं की डोपामाइन जे हार्मोन्स आहे ते सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला एक आनंद त्या गोष्टीतून मिळतो आणि आपण अजून काही बेस्ट मिळेल का बघायला, अजून काही कॉमेडी बघायला मिळेल का, आणि आपण हे सर्च करत असतो. त्या सर्च मध्ये आपण किती वेळ त्याच्यामध्ये घालवतो आपल्याला हे कळत नाही. आणि पुढचं हे जे एक्सेसिव्ह यूज ऑफ फोन आहे त्याने स्ट्रेस आणि एन्झायटी कुठेतरी वाढते असं तुम्हाला वाटतं का? हो, ऑब्विसली. कारण मोबाईल जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेस तुमचं विचार करण्याची शक्ती जी असते ती संपलेली असते, थिंकिंग पॉवर तुमची संपलेली असते. सो एखाद्या गोष्टीकडे तुम्ही 4 अँगलनं बघण्याच्या ऐवजी तुम्ही एकाच अँगलनं बघायला सुरुवात करता. कारण काय की तुमची विचार करण्याची शक्ती हे मोबाईलमुळे पूर्ण नष्ट झालेली असते. मग अशामध्ये काय होतं की स्ट्रेस वगैरे काही आला तर ते स्ट्रेस रिलीज कसं करायचं हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि म्हणून मग ते मोबाईलचा वगैरे यूज करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्यामुळं जो त्यांचा स्ट्रेस आहे तो कमी होत नाही. आता आम्ही पण आमच्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू घेतले स्टुडंट्सचे, तर त्यांना आम्ही विचारलं होतं तुम्ही ब्रेकमध्ये काय करता, तर मोस्टली लोकांचं असं उत्तर होतं की आम्ही रील्स स्क्रोल करतो, का तर टाइमपास करायचा आहे, मग आम्ही एंटरटेनमेंट हवं त्याच्यामुळे. तर तुम्ही जे आता म्हणालात ते कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं की रिलेट होतं की काही करायचं दुसरं काही साधन नाहीये, मग फोन हातात येतं, इन्स्टा ओपन केलं जातं. पुढचा प्रश्न असा होता कॉन्स्टंट फोन चेकिंग जे आहे की आता नोटिफिकेशन आलं म्हणून आपण पटकन फोन उचलतो, तर हे ब्रेनला किती घातक आहे किंवा कसा परिणाम होतो त्या ब्रेनवर? सो ह्याला आपण मोबाईल ॲडिक्शन म्हणतो. मोबाईल ॲडिक्शन म्हणजे काय की एखादी रिंगटोन जरी वाजली किंवा कुठला पण रिंगटोनचा आवाज आला की तो माझाच रिंगटोन वाजली असं आपल्याला भास होतो. इव्हन आपण इथे जरी बसलो असेल तरी आपल्याला असं भास होतो की माझा मोबाईल आतमध्ये वाजतोय का. ओके. सो हे ॲडिक्शन आपल्याला झालेलं असतं. ओके. तर रिंगटोन्स किंवा एक नोटिफिकेशन आलं की आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो का की काहीतरी गोष्टी आपल्याला मिस होऊ नये असं आपण कन्सिडर करतो की मिस व्हायला नाही पाहिजे. आज आपल्या लाईफपेक्षा आपण मोबाईलला जास्त आज वेटेज दिलेलं आहे. आज तुमच्या खिशात मोबाईल जर नसेल तर तुम्ही खूप काही आयुष्य हरवल्यासारखं तुम्हाला वाटतं. आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर तुमचा मॅक्झिमम वेळ तुम्ही हा मोबाईलमध्ये घालवत असता. इव्हन तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये जेव्हा बसता तेव्हा तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये मनानं तुम्ही नसता, कारण तुमचा सगळा फोकस जो असतो तो तुमचा रील बघण्यात असतो आणि बोलण्यामध्ये नसतो. सो एक अटॅचमेंट जे आहे फ्रेंडमध्ये अटॅचमेंट म्हणायला पाहिजे किंवा फॅमिलीमध्ये अटॅचमेंट व्हायला पाहिजे, ते अटॅचमेंट आज मोबाईलमुळे दूर झालेली आहे. लॉंग टर्म इफेक्ट्स काय आहेत बिहेवियरमध्ये, म्हणजे कॉलेज गोईंग स्टुडंट्स असू देत, स्कूल गोईंग स्टुडंट्स असू देत, त्यांच्या स्पेशली? सो सुरुवातीला जर लहान मुलांच्या बाबतीत बघायला गेलं की लहान मुलांमध्ये चिडचिडापणा खूप वाढलेला असतो. ओके. आणि मोबाईलमध्ये ज्या गोष्टी बघतात त्याच गोष्टी त्यांना खऱ्या वाटायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर थोडं पुढे जर आपण गेलं तर जे मुलं आहेत कॉलेज जायची जी मुलं आहेत हे जे यूट्यूब वगैरे व्हिडिओ बघतात तर यांच्या माइंडमध्ये असं असतं की एवढी प्रत्येक गोष्ट ही खूप इझी आहे, म्हणजे पैसा कमावणं खूप इझी आहे. मग एखादी रील बघतात आणि त्याच्यामध्ये ते रील्समध्ये त्यांना सांगतात की मी एवढा पैसा यूट्यूबमधून कमावलेला आहे. तर मग मुलांना वाटतं की एवढं इझी आहे. मग काय होतं की मुलं रील्स बनवायला सुरुवात करतात आणि मग किती व्ह्युअर्स आले ते बघायला सुरुवात करतात, कारण त्याला वाटतं की याच्यातून इन्कम मला लवकर जनरेट होईल. पण त्या गोष्टी पोहोचेपर्यंत खूप वेळ लागतो. एवढ्या गोष्टी त्या इझी नसतात जे त्यांना वाटतात. आणि मग कुठंतरी मुलं याच्यातून भरकडत जातात. जे त्यांना डिसिजन घ्यायला पाहिजे प्रॉपर ते डिसिजन ते घेत नाही. जे प्रॉपर डिसिजन त्यांनी लाईफमध्ये घ्यायला पाहिजे ते घेत नाही, कारण त्यांना शॉर्टकट यूज करायचा असतो आणि त्या शॉर्टकटच्या नादात जाऊन ते आपलं लाईफ स्पॉइल करतात. ही जी सवय आहे किंवा आपण व्यसन म्हणू शकतो ते आपण कंट्रोल करू शकतो का आणि कसं होऊ शकतं? म्हणजे सो मोबाईल जे आहे मोबाईलला कंट्रोल कोण करतं? मोबाईलला कंट्रोल करणारा तुमचा माइंड आहे. करेक्ट. जसं बॉडी आहे, बॉडी काय करते, बॉडी ऑपरेट करते, पण कमांड कोण देते? सो कमांड जे दिसते कमांड इज माइंड. ओके. कारण माइंड तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो की तुम्ही एखादं तुम्हाला लागलं असेल तर लगेच तुम्ही तिथे हात लावता. ओके. कारण माइंड तुम्हाला सेन्सेशन सांगतं की इथे तुम्हाला लागलेलं आहे. ओके.
सो जर तुम्हाला मोबाईल ॲडिक्शन कव्हर करायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुमचा माइंडवर कंट्रोल असणं गरजेचं आहे. ओके, जेव्हा तुम्ही माइंडवर कंट्रोल कराल ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी कमी झालेल्या असेल. माइंडला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करावं लागेल. ओके, त्याच्यामध्ये बऱ्याच टाईपच्या ऍक्टिव्हिटी आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या माइंडला कंट्रोल करू शकता. तुमचे जे अनवॉन्टेड जे विचार आहे, अनवॉन्टेड विचार तुम्ही कंट्रोल करू शकता. सो माइंडवर जर तुम्ही कंट्रोल केला, म्हणजे आमचा जो चाइल्ड सक्सेस ब्लू प्रिंट हा एक आमचा प्रोग्राम 21 डेजचा आमचा एक प्रोग्राम असतो. या 21 डेज प्रोग्राममध्ये आम्ही तेच करतो, मुलांचा माइंड कंट्रोल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, त्यांना ते गायडन्स करतो. फास्ट ट्रॅक माइंडसेट रिप्रोग्रामिंग हा आमचा मेथड आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या माइंडला आम्ही रिप्रोग्राम करण्याचं काम करतो, की जेणेकरून त्यांचं जे ओव्हर थिंकिंग असतं ते सगळं निघून जाऊन रिफ्रेश आम्ही त्यांना करतो आणि त्यांच्या माइंडमध्ये मोबाईलचा दुष्परिणाम काय होतो हे पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. जे आता स्टुडंट्स आहेत त्यांनी मोबाईलपेक्षा वेगळ्या आणि जास्त प्रोडक्टिव्ह हॅबिट्स ते बिल्ड करू शकतात का, की ज्याचा फायदा त्यांना स्वतःच्या करिअरमध्ये असू दे किंवा ओव्हरऑल आयुष्यात होऊ शकतो? ऑब्विसली मी मोबाईल वाईट आहे असं म्हणत नाही. ओके, जोपर्यंत तुम्ही मोबाईलचा वापर करता तोपर्यंत इट्स गुड. लाईक जस्ट आता तुम्ही AI बघितलं आणि ChatGPT वगैरे बघितलं. ओके, तुम्ही ChatGPT मध्ये काय करता की तुम्ही त्यांना प्रॉम्प्ट देता आणि तुम्हाला जे